वेलकम स्टुडंट्स. सर्वप्रथम तुमच्या सर्वांचं स्वागत आहे बी एस सी थर्ड इयरच्या क्लासमध्ये. बी एस सी थर्ड इयरला मॅथमॅटिक्समध्ये 3 पेपर्स आहेत, ते आपण आता पाहणार आहोत. त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती, त्याच्यानंतर आपण मेन आपल्या सिलेबसकडं टर्न करू. याच्यामध्ये 3 पेपर्स आहेत 5व्या सेमिस्टरसाठी. पहिला पेपर आहे मॅट्रिक्स स्पेसिस, दूसरा पेपर आहे लिनियर अल्जेब्रा आणि तिसरा पेपर आहे मेकॅनिक्स. मॅट्रिक्स स्पेसिस हा पेपर नंबर आहे 12वा, लिनियर अल्जेब्रा आहे 13वा आणि मेकॅनिक्स आहे 15वा पेपर. हे झाले 5व्या सेमिस्टरबद्दल. तसंच 6व्या सेमिस्टरला परत 3 पेपर आहेत, 16, 17 आणि 18. आणि यावर्षी एक स्किल पण विद्यार्थ्यांना निवडायचं आहे. जे तुमच्यात जे 3 ऑप्शन असतील त्याच्यापैकी एक विषय तुम्ही निवडू शकता. आता ह्या पेपरचा जर विचार केला तर प्रत्येक पेपर हा 50 मार्काचा आहे आणि 50 मार्काचं डिस्ट्रीब्युशन्स 40 मार्काची थिअरीचा पेपर असेल आणि 10 मार्काचा इंटरनलचा पेपर असेल. थिअरीचा पेपर हा विद्यापीठ घेतो आणि इंटरनल हे कॉलेज लेवलवर अरेंज करण्यात येईल. आता ह्या 40 पैकी पेपर पॅटर्न जर विचार केला, तुम्ही क्वेश्चन पेपर पॅटर्नचा जर विचार केलात, 40 पैकी जसं गेल्या वर्षी तुम्ही पाहिलात 15 मार्काचे 2 पेपर क्वेश्चन्स असतील आणि 10 मार्काचा एक क्वेश्चन असेल, म्हणजे हे टोटल 40 मार्काचा पेपर होईल. ह्या 15 मध्ये 2 बीट असतील, त्यापैकी तुम्हाला एक कंप्लीट बीट सोडवायचा आहे, म्हणजे एक क्वेश्चन 15 मार्काचा और त्याच्यामध्ये ए अँड बी हा प्रश्न तरी, किंवा हे ए आणि बी दोन्ही सोडवायचे. तसंच ह्या 15 मार्कासाठी. आणि ह्या 10 मार्कामध्ये 3 किंवा 4 प्रश्न असतील, त्याच्यापैकी तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे असतील, म्हणजे टोटल हा झाला तुमचा 40 मार्काचा भाग. त्यानंतर आपण पाहणार आहोत तुमचा पेपर नंबर 12वा, मॅट्रिक्स स्पेसिस. हा पेपर आहे 12वा. ऍक्च्युली मॅट्रिक्स स्पेस ही कन्सेप्ट 1906 मध्ये फ्रेचेट यांनी मांडलेली आहे आणि तिथून त्याचे डेव्हलपमेंट सुरू झाले. ह्या मॅट्रिक्स स्पेसमध्ये 3 चॅप्टर्स आहेत. त्यामध्ये सुरुवातीला आपण सर्वप्रथम डेफिनेशन पाहणार आहोत, मॅट्रिक्स स्पेस म्हणजे काय. त्याच्यानंतर त्याच्यावरचे काही एक्झाम्पल्स असतील, ते एक्झाम्पल्स पाहू, म्हणजे डेफिनेशन आपल्याला क्लिअर होईल. आणि त्यानंतर त्याच्यावरचे काही बेसिक थेरम्स. जर तुम्हाला ही डेफिनेशन चांगल्या प्रकारे समजली तर आपल्याला समोरचा भाग समजण्यास सोपा जाईल. तर आपण सुरुवातीला वळूया, मॅट्रिक्स स्पेस म्हणजे काय. ऍक्च्युली या मॅट्रिक्स स्पेसमध्ये डिस्टन्स फंक्शन डिफाईन केलेलं असतं. आता डेफिनेशन आपण पाहू. लेट एक्स बी अ नॉन एम्प्टी सेट. आपण हा एक सेट घेतला जो की नॉन एम्प्टी आहे. अ मॅट्रिक ऑन एक्स इज अ रियल व्हॅल्यूड फंक्शन defined as d from x cross x to r which satisfies following conditions. मॅट्रिक स्पेस म्हणजे काय. लेट मॅट्रिक, सुरुवातीला आपण मॅट्रिक डिफाईन करू. लेट एक्स बी अ नॉन एम्प्टी सेट. हा नॉन एम्प्टी सेट आपण घेतला. अ मॅट्रिक ऑन एक्स, आपण मॅट्रिक कशावर डिफाईन करायला, एक्स वर, इज रियल व्हॅल्यूड फंक्शन. कसा आहे तो, रियल व्हॅल्यूड फंक्शन. डी इज द रियल व्हॅल्यूड फंक्शन विच इज डिफाइंड फ्रॉम एक्स क्रॉस एक्स टू आर. म्हणजे एक्स क्रॉस एक्स मधले एलिमेंट्स कसे, कोणत्या फॉर्मचे असतील, ऑर्डर्ड पेअरच्या फॉर्मचे. आता ह्या फंक्शननं जर कंडिशन सॅटिस्फाय केल्या तर त्याला म्हणतात मॅट्रिक. पहिली कंडिशन काय, डी ऑफ एक्स कॉमा वाय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. दिस इज ट्रू फॉर ऑल एक्स कॉमा वाय बिलॉंगिंग टू एक्स. दुसरी कंडिशन आहे डी ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 0.
if and only if x is equal to y for all x comma y belonging to x. आणि तिसरी कंडिशन आहे d of x comma y is equal to d of y comma x for all x comma y belonging to x. चौथी कंडिशन आहे d of x comma y is less than or equal to d of x comma z plus d of z comma y, and this is true for all x comma y comma z belonging to x. पहा आता आपण एक एक कंडिशन पाहू. त्याच्यामध्ये d of x comma y is greater than or equal to 0. This is true for all x comma y belonging to x. म्हणजे ह्या दोघातलं डिस्टन्स हे एकतर 0 असलं पाहिजे किंवा ग्रेटर दॅन 0 असलं पाहिजे. हे कशासाठी असेल? कोणत्याही एक्स आणि वाय साठी जे की कॅपिटल एक्स मध्ये असतील. तसंच दुसरी कंडिशन आहे डी ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 0. म्हणजे ह्या दोघातलं डिस्टन्स हे 0 असलं पाहिजे. असं केव्हा येतं दोन पॉईंट मधलं डिस्टन्स? जेव्हा एक्स इज इक्वल टू वाय असेल. हे सुद्धा केव्हा ट्रू असेल? फॉर ऑल एक्स कॉमा वाय बिलॉंगिंग टू एक्स. तिसरी कंडिशन आहे डी ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल टू डी ऑफ वाय कॉमा एक्स. म्हणजे एक्स पासूनचं वाय पर्यंतचं डिस्टन्स हे वाय पासूनचं एक्स पर्यंतच्या डिस्टन्स सारखंच असलं पाहिजे. हे सुद्धा प्रत्येक एक्स वाय साठी ट्रू असलं पाहिजे. ह्याच प्रॉपर्टीला म्हणतात सिमेट्रिकल प्रॉपर्टी, सिमेट्री प्रॉपर्टी. तसंच चौथी कंडिशन आहे डी ऑफ एक्स कॉमा वाय इज लेस दॅन ऑर इक्वल टू डी ऑफ एक्स कॉमा झेड प्लस डी ऑफ झेड कॉमा वाय. दिस इज ट्रू फॉर, आता याच्यात 3 एलिमेंट आलेले आहेत टोटल, एक्स कॉमा वाय कॉमा एक्स वाय आणि झेड. हे कोणत्याही 3 पॉईंट्स जर तुम्ही घेतलात एक्स मधले तर त्यांच्यासाठी ट्रू असलं पाहिजे. ह्याला म्हणतात ट्रायंगल इनइक्वॅलिटी. ठीक आहे. ह्या जर 4 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर डी ला म्हणायचं मॅट्रिक. दिस इज द मॅट्रिक फंक्शन. आता चौथी कंडिशनचं थोडंसं एक्सप्लेनेशन पाहू आपण. समजा हा एक पॉइंट आहे एक्स, आपल्याला इथं जायचं आहे वाय. ठीक आहे. ह्या दोघातलं डिस्टन्स हे काय? झेड हा तिसरा कुठलाही जर पॉईंट घेतला आपण एक्स पासून वाय पर्यंत डायरेक्टली न जाता एक्स पासून झेड पर्यंत गेलो, झेड पासून वाय पर्यंत गेलो. ह्या दोघाच्या डिस्टन्सची बेरीज ही ह्या दोघाच्या डिस्टन्सच्या बेरजेपेक्षा मोठी असली पाहिजे किंवा इक्वल असली पाहिजे. असं जर आपण तयार केलं तर एक फिगर तयार होते, दॅट इज ट्रायंगल. त्याला म्हणायचं ट्रायंगल, म्हणून त्याला म्हणतात ट्रायंगल इनइक्वॅलिटी. हे जस्ट फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं मी. ठीक आहे. ह्या जर 4 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर ह्याला म्हणतात मॅट्रिक. डी ला म्हणायचं मॅट्रिक. ठीक आहे. त्यालाच अजून एक म्हणतात डी इज ऑल्सो कॉल्ड ॲज डिस्टन्स फंक्शन. डी ला मॅट्रिक फंक्शन किंवा डिस्टन्स फंक्शन असं सुद्धा म्हणतात. कारण आपण याच्यामध्ये ऍक्च्युली काय काढतो? डी ऑफ एक्स कॉमा म्हणजे काय? एक्स आणि वाय ह्या दोघातला आपण डिस्टन्स काढतो. आणि मॅट्रिक स्पेस म्हणजे काय? वेन अ सेट एक्स इज इक्विप्ड with a matrix D on X, then it is called as matrix space. आणि हे असं लिहितात x, d. When a set X is equipped with a matrix D on X, then it is called as matrix space. Then it becomes a space x, d. This is the notation. D is a matrix if it satisfies the following condition. First condition is d of x comma y is greater than or equal to 0. This is true for all x comma y belonging to x. Second is d of x comma y is equal to 0 if and only if x is equal to y for all x comma y is equal to 0. This is symmetry property. D of x comma y is equal to d of y comma x. If we interchange the points x by y, y by x, then we get the same result or same value. And fourth property is important property, that is triangle inequality. D of x comma y is less than or equal to d of x comma z, d of z comma y. This is also true for all points belonging to x. If D satisfies these 4 conditions, then D is called as matrix only. This is the matrix, it is matrix function. And when it is equipped with x, then it is called as
मॅट्रिक्स स्पेस. ओके, दिस इज द डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स स्पेस. आता याच्यावरचे आपण काही एक्झाम्पल्स पाहू, म्हणजे तुम्हाला ते क्लिअर होईल म्हणजे मॅट्रिक्स स्पेस कसं वर्क होतं. पहा, आता एक पहिलं एक्झाम्पल आपण घेऊ याच्यामध्ये. द फंक्शन डी फ्रॉम आर क्रॉस आर टू आर. समजा हे फंक्शन घेऊयात आपण डी, विच इज डिफाइंड फ्रॉम आर क्रॉस आर टू आर and defined by d of x comma y is equal to mod of x minus y for all x comma y belonging to r. ही त्याची डेफिनेशन आली. डी हा फंक्शन अशा पद्धतीने डिफाइन केलेला आहे. त्याच्यावर डी हा फंक्शन अशा पद्धतीने डिफाइन केलेला आहे. डी ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल टू मॉड ऑफ एक्स मायनस वाय फॉर ऑल एक्स कॉमा वाय बिलॉंगिंग टू आर. काय दाखवायचं आपल्याला? दिस इज metric on R. This is metric on R. R काय आहे? Of all real numbers. ठीक आहे. आता हे पाहूत आपण, हे डी मॅट्रिक केव्हा होईल? आता डी आपल्याला मॅट्रिक आहे आर वर हे दाखवायचं आहे. तर आपल्याला त्या डेफिनेशन कडे जावं लागेल. डी हा मॅट्रिक होण्यासाठी काय करावं लागेल? डी ने जर ह्या 4 कंडिशन सॅटिस्फाय केल्या, इकडे पहा, डी ऑफ एक्स कॉमा वाय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0, डी ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 0, सिमेट्रिकल प्रॉपर्टी अँड ट्रायंगल इक्विटी. ह्या 4 कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या तर ऑटोमॅटिकली डी काय होतो? डी हा मॅट्रिक फंक्शन होतो. आणि डी हा मॅट्रिक फंक्शन झाला म्हणजे आर कॉमा डी ही मॅट्रिक स्पेस होती. आता एक एक प्रॉपर्टी आपण पाहू याच्यामध्ये. पहिली प्रॉपर्टी काय? डी ऑफ एक्स कॉमा वाय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. ही प्रॉपर्टी आपल्याला दाखवायची आहे. नाउ बाय डेफिनेशन डी ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल टू मॉड ऑफ एक्स मायनस वाय. दिस इज ट्रू फॉर ऑल एक्स कॉमा वाय बिलॉंगिंग टू आर. बाय द वे, प्रॉपर्टी ऑफ मॉड एक्स मायनस वाय हा डिफरन्स नेहमी कसा असतो? पॉझिटिव्ह किंवा 0. म्हणजे डी ऑफ एक्स कॉमा वाय ची किंमत ग्रेटर दॅन इक्वल टू 0. ही झाली पहिली प्रॉपर्टी. आता दुसरी प्रॉपर्टी काय आहे? कोणत्याही एक्झाम्पल मध्ये आपण जे मॅट्रिक्सचे आता मॅट्रिक्सचे एक्झाम्पल जे पाहणार आहोत त्याच्यामध्ये पहिला, दुसरा, तिसरी कंडिशन हे म्हणजे सिंपल असतात. फक्त चौथ्या कंडिशनला आपल्याला थोडंसं जास्त दाखवावं लागेल त्याच्यामध्ये, म्हणजे कंडिशन्स वगैरे यूज करून. आता